स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्या चौक, विजापूर वे सोलापूर। नमस्कार, मी जहूर सय्यद। लोकप्रधान विशेष कार्यक्रम सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 4 यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सोलापुरात झालेल्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं, कोणी विजय प्राप्त केला होता, याचा आढावा आजच्या या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात। सोलापुरात 1962 मध्ये झालेल्या 3ऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे MB काडादी हे पहिले काँग्रेसचे खासदार निवडून आले होते। त्यानंतर 1967 ते 71, 1971 ते 77, 1977 ते 80 कार्यकाळादरम्यान सलग 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार खासदार म्हणून निवडून गेला होता। सलग 3 टर्म काँग्रेसचा उमेदवार सोलापूर लोकसभामधून निवडून आल्याचा इतिहास आहे। जाणून घेऊयात इतिहासाची माहिती सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 4 या कार्यक्रमातून। सोलापूर लोकसभा फ्लॅशबॅक भाग 4 या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेऊया की सलग 3 वेळा सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हॅट्रिक कशी साधली, ती आकडेवारी। तो काळ होता 4थ्या लोकसभा निवडणुकीचा। 1967 ते 71 या कालावधीत सोलापूर लोकसभेची 4थी निवडणूक पार पडली। हा मतदारसंघ खुला होता। त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सूरजरत्न फतेहचंद दमानी हे भरघोस मतांनी निवडून आले। त्यांनी अपक्ष उमेदवार SM धनशेट्टी यांचा पराभव केला होता। सूरजरत्न फतेहचंद दमानी यांनी तब्बल 1,16,734 इतकी मते घेतली होती, तर अपक्ष उमेदवार SM धनशेट्टी यांना 93,021 इतकी मते पडली होती। 3ऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे MB काडादी हे निवडून आले होते। त्यानंतर सलग 4थ्या, 5व्या आणि 6व्या लोकसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दमानी सूरजरत्न फतेहचंद हे निवडून आले आहेत। सूरजरत्न फतेहचंद दमानी यांनी हॅट्रिक साधत तब्बल 3 वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा रेकॉर्ड केला आहे। 1971 ते 77 दरम्यान झालेल्या 5व्या लोकसभा निवडणुकीत देखील सूरजरत्न फतेहचंद दमानी हे निवडून आले। त्यांनी अपक्ष उमेदवार रंगनाथ माधव वैद्य यांचा पराभव केला। 5व्या लोकसभा निवडणुकीत सूरजरत्न दमानी यांना 1,88,577 इतकी मते मिळाली, तर रंगनाथ माधव वैद्य यांना 98,148 इतकी मते मिळाली होती। 6व्या लोकसभा निवडणुकीत देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सूरजरत्न दमानी हे निवडून आले होते। त्यांनी भारतीय लोकदलकडून उभे असलेल्या MB काडादी यांचा पराभव केला होता। MB काडादी हे 1962 ते 67 या दरम्यान झालेल्या 3ऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले होते। मात्र 6व्या लोकसभा निवडणुकीत MB काडादी यांनी भारतीय लोकदलाकडून निवडणुकीत सामोरे गेले, त्यावेळी त्यांचा पराभव झाला। सूरजरत्न फतेहचंद दमानी हे सलग 3ऱ्यांदा 6व्या लोकसभेत हॅट्रिक खासदार म्हणून निवडून आले होते। एक वेगळा रेकॉर्ड सूरजरत्न दमानी यांनी 4थ्या, 5व्या आणि 6व्या लोकसभा निवडणुकीत केला होता। आपल्याला सोलापूर लोकसभेचा इतिहास या फ्लॅशबॅक कार्यक्रमातून कसा वाटला, आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।